नांदेडमध्ये एका सराफा व्यापाऱ्याच्या लुटीच्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे। ज्याच्यावर कुटुंबियांचा विश्वास होता त्याच मुलाने आपल्या मित्रांच्या मदतीने व्यापारालाच लुटल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। अपमानाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या या कटात तब्बल 3 किलो चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते। मात्र स्थानिक गुन्हे शाखा आणि लिमगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या गुन्ह्याची उकल झाली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातील लिमगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उकल केली आहे। 29 जून रोजी शिवंबार परिसरात एका सराफा व्यापाराची दिशाभूल करून त्याच्याकडील चांदीच्या दागिन्यांची बॅग हिसकावण्यात आली होती। या बॅगेत अंदाजे 3 किलो वजनाचे चांदीचे दागिने होते, ज्यांची किंमत सुमारे 6,81,000 रुपये होती। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे। फिर्यादीच्या वडिलांशी झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने हा कट रचला होता। विशेष म्हणजे या कटाचा सूत्रधार हा व्यापाराचाच मुलगा असल्याचे निष्पन्न झालेत। मित्राला 1 लाख रुपयांचे आमिष दाखवून त्यांनी ही लूट घडवून आणल्याचे तपासात उघड झालेत। स्थानिक गुन्हे शाखा आणि लिमगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली संपूर्ण बॅग आणि 5.75 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। लिमगावमध्ये वसमत वरून एक सराफा जवळपास 3 केजी चांदीची ज्वेलरी घेऊन जात होता। संध्याकाळी 8 वाजता 29 जून रोजी ते रस्त्यामध्ये थांबले असताना काही 3 पोरे आले आणि त्यांना चाकूचे धाक दाखवून ते सर्व ज्वेलरी घेऊन गेले होते। त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची टीमने चांगली कारवाई करून ते 4 आरोपींना अटक केलेला आहे आणि 100% मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे, एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे। त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर एक काही गुन्हे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे फर्स्ट टाइम आहे। तर नेमका काय उद्देश होता? ते ह्याच्यामध्ये जो सराफा ज्वेलर होता त्याच्याच ओळखीच्या मित्राने मागचे काही दुश्मनीचे कारणावरून ते हे तिघांना 1 लाख रुपये देऊन सुपारी देऊन असं कारण घडवलेलं होतं। अपमानाचा बदला घेण्याकरिता स्वतःच्या वडिलांच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्तीलाच लक्ष्य करत रचलेल्या या कटाने अनेकांना धक्का बसला आहे। मात्र पोलिसांच्या तप्तर तपासामुळे संपूर्ण मुद्देमाल हस्तगत झाला असून आरोपी आता गजाआड आहे।